सर्वात महत्वाचं की काल आपले पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन पार्ट झालेत प्रोडक्ट नॉलेजचे. आज आपण तिसरा पार्ट घेतोय आणि काल आपण आलो होतो कोरोना. कोरोना तर थैमान घालतोच आहे. आजची संख्या आहे 1,24,000 ऑल ओव्हर इंडिया. त्याच्यातले जवळपास 35,000च्या वरती फक्त महाराष्ट्र आणि आजचे टोटल 687 डेथ आहेत कोरोनामुळे. एवढं सगळं वाढतंय. बऱ्याच ठिकाणी वॅक्सिन सुद्धा संपलंय आणि मी पुन्हा सर्वांना एक विनंती करतोय की ज्यांना शक्य आहे, ज्यांना माहित पडले त्या सर्वांनी डीएक्सएनचे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये आणून ठेवा. ऐन वेळेस पळापळ करू नका. प्रोडक्ट मिळतात नाही मिळतात, कुरिअर बंद, दुकान बंद, अशी वेळ आपल्या घरावरती अजिबात येऊ देऊ नका. कारण जून 2020 मध्येच आपण पेपर पब्लिश केलाय की डीएक्सएनची जी गॅनोथेरपी आहे याचे प्रोडक्ट जर तुम्ही रेग्युलर सेवन करत राहिलात, खाल्ले, तर अगदी तुम्हाला कोविड-19 पासून इमिडिएट रिलीफ मिळू शकतो, नाही मिळतोच. त्याच्यामुळे हे घरात आणा. त्याच्याकरता आपण एक छोटंसं इम्युनिटी किट केलंय. एक चहाचा डबा, एक पेस्ट, एक मोठी स्पिरुलिना, एक साबण आणि एक न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल. आणि या किटची किंमत आहे 3200 रुपये. ओके. त्याच्यामुळं हे किट अख्ख्या कुटुंबाला एक महिनाभर चालतं. आणि हे किट तुमच्या घरातल्या दुधाचा रतीब, चहापत्ती, साखर, टूथपेस्ट, साबण, डोक्याचं तेल, तूप याच्या किमतीपेक्षा स्वस्त जाते. म्हणजे मी फक्त घरातले ब्रँड बदलतोय, डीएक्सएनचेच प्रोडक्ट वापरतोय आणि कोरोनापासून सुटका करून घेतोय आपली. आणि जर तुम्हाला ही माहिती कळालीये, डीएक्सएन तुम्ही आज करत नाही, काय लोकांना 2, 4, 5, 8, 10 वर्ष झाली आहे, तर तुम्ही एका माणसाला सांगत नका फिरू, चहाचा डबा घेऊन, पेस्ट घेऊन, साबण घे. अख्ख्या गावाचा एखादा सरपंच पकडायचा, एखादी लेडीज ब्युटी पार्लरवाली पकडायची, जो पैसा लावू शकतो, ज्याला लोकांचं भलं पाहायचंय आणि अख्ख्या कम्युनिटीमध्ये कसा मेसेज जाईल असा चहाचा बॉक्सचा बॉक्स उचला, स्पिरुलिनाचे बॉक्सचा बॉक्स उचला आणि अख्ख्या गावागावात जाऊ शकतं. एक डीएक्सएनचा लीडर सध्याच्या काळात मंथली 50,000, 1 लाख, 2 लाखाचा माल डिस्ट्रीब्यूट करू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. आणि फक्त कारण आत्ताचा काळ हा सगळ्यांच्या दृष्टीनं अगदी आपातकाल आहे. ओके, कठीण काळ आहे. त्याच्यामुळं हा मेसेज लोकांच्या पर्यंत जाऊ द्या. आणि लीडर लोकांना प्रत्येकाकडं तुम्ही आता 20-30 हजार रुपये डीएक्सएनच्या प्रोडक्ट मध्ये गुंतवा आणि हे मटेरियल ठेवा. लोकांना आता सध्या गरज आहे. आणि हे अख्खे पैसे एनकॅश करा. जे 30,000 टाकले ते परत 30,000 गोळा करून तुमच्या बँकेत जाऊ दे. पण हे 30,000 रोलिंगला सुरू तरी झाले. त्यामुळे हे तुमच्यापर्यंत येऊ द्या. हे सगळं वापरा. आणि आज आपण माहिती बघतोय फक्त आणि फक्त स्पिरुलिना आणि राहिलेले प्रोडक्ट. तर आता सगळ्यात महत्वाचं ही जी स्पिरुलिना आहे, ही स्पिरुलिना म्हणली समुद्री शेवाळापासून. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचा फायदे काय काय? सगळ्यात महत्वाचं हे पूर्णान्न आहे, पूर्णान्न, कम्प्लीट फूड सोर्स. त्याच्यानंतर सगळ्यांच्याच खाण्यामध्ये दूध दुभतं, सगळ्यांच्या खाण्यामध्ये नॉनव्हेज, सगळ्यांच्या खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, किंवा काही लोक खातात, काही लोकांना मिळत नाही, काही लोकांना मिळतं पण काही लोकांना पचत नाही. हे जे काही अपडाऊन्स असतील त्या सगळ्याचं बॅलन्सिंग आहाराचं केलं जातं स्पिरुलिनाच्या मधून. मग सगळ्यात महत्वाचं काय? ज्या लोकांची उंची वाढत नाही, वजन वाढत नाही, तब्येत नाहीये, बॉडी मास इंडेक्स नुसार दिसतच नाही, कमजोर वाटतात, केस वाढले नाहीत, मसल बॉडीमध्ये बिल्ड झाल्या नाही, डोकं चालत नाही, दिसत नाही, पचत नाही, कमजोरी, अशक्तपणा, थकवा, हे सगळं बॉडीत असण्याचं कारण बॉडीमध्ये प्रोटीन्स कमी असतात, प्रथिन. आणि सगळ्यात जास्त प्रथिन नॅचरल, नैसर्गिक, ऑर्गॅनिक कशामध्ये आहे तर 65% प्रोटीन आढळतात स्पिरुलिनामध्ये. मग हे प्रोटीन्स असतात चिकन मध्ये 13%, मटन मध्ये 17%, माशामध्ये 21%, सोयामध्ये 22 ते 42% आणि स्पिरुलिनामध्ये 65%. शुद्ध शाकाहारी. त्याची गरज काय? बॉडीची डेव्हलपमेंट करता. दुसरं, आता बरीच लोक खातात, पितात, मजबूत, पण सगळ्यात महत्वाचं ऊर्जाच नाही, उत्साहच नाही, थकवा आहे, कमजोरी आहे. याचा अर्थ त्याच्या बॉडीमध्ये पिष्टमय पदार्थ, ऊर्जा तयार करणारं मटेरियल, म्हणजे मी ज्वारी खातो, चपाती खातो, भात खातो, असे पदार्थ
किंवा चांगल्या क्वालिटीचं कार्बोहायड्रेट मिळत नाही. ते याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं कार्बोहायड्रेट मिळाल्यामुळे स्पिरुलिना खाल्ले की बॉडीमध्ये एनर्जी भरपूर यायला लागेल. गुड क्वालिटी फॅट, आपल्या बॉडीमध्ये फॅट असायला पाहिजे, ते बी चांगल्या क्वालिटीचं. फॅट म्हणजे मराठीत म्हणायचं स्निग्ध पदार्थ. आता याच्यामध्ये असतं गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. आपल्या बॉडीमध्ये खराब फॅट जर जमा झाले, बॉडीत फॅट साठून राहिले, तर लोकांची वजन वाढतात, कमरेचे घेर वाढतात, पोटाचा आकार वाढत जातो, दिसायला दिसतात भरपूर पण अंगात पावरच नाही याचा अर्थ. आणि मग फॅट कमी पडलं तर गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, कार्टिलेज कमी व्हायला लागतं, अंगात लवचिकपणा अजिबात राहत नाही, हाडं दुखायला लागतात, हे सगळं हाडांची झीज व्हायला लागते. त्याच्यामुळे स्पिरुलिना जर खाल्ली तर तुम्हाला हाडांचे आजार तर होणार नाहीतच आहे, पण ज्या लोकांना थंडी खूप वाजते, ज्या लोकांना उन्हाळा अजिबात सहन होत नाही, तर तुमच्या बॉडीतलं फॅट, चरबी, कोलेस्ट्रॉल हे संतुलित करण्यासाठी स्पिरुलिना खाणं खूप महत्वाचं आहे. याच्यानंतर फायबर, फायबरला मराठीत म्हणतात चोथा. म्हणजे आता आपण बघितलं की आपले कपडे खूप मळले की आपण त्याला ब्रश लावतो आणि ब्रशनी घासतो, मळ निघायला लागतो. किंवा तुम्ही आपलं आंघोळ करताना मळ काढण्यासाठी घासणी घेता नारळाची किंवा अजून काहीतरी केशरयुक्त आणि पाठ घासता, बॉडी घासता. तसं फायबर, तुम्ही जे अन्न खाता हे सगळं चिकट आतमध्ये, तुम्ही तेल पण खाता, चिकट चिकट जेवता, पनीर खाल्लं, मिसळ पाव खाल्लं, सगळं आतमध्ये स्पायसी तेलकट बॉडी झाली, मग रक्तवाहिन्याच्या मध्ये चिकटा तयार व्हायला लागतो. हा चिकटा काढण्याकरता तुम्हाला तंतुमय पदार्थ, म्हणजे आपण मेथीची भाजी खातो, पालकाची भाजी खातो, कोबी खातो, फ्लावर खातो, ज्यात फायबर असतं, असा फायबर गोष्टी आपण खायला पाहिजे. तांदूळ घेतो आपण, भाकरी आपण कोंडा काढतो बघा, सगळीकडनं भाकरीत कोंडा असतो, तांदळामध्ये असं तुम्हाला सड दिसायला लागेल. ते फायबर आपण सगळं पॉलिश केलेलं वापरायला लागतो, त्याच्यामुळे फायबर आपल्या बॉडीत जात नाही. स्पिरुलिनामध्ये फायबर पण आहे, त्यामुळे ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, पोटाच्या तक्रारी, सगळं साफ व्हायला लागेल. त्याच्यानंतर फायटो न्यूट्रिएंट्स, न्यूट्रिएंट्स म्हणजे पौष्टिक घटक. पौष्टिक घटक जर बॉडीत पुरेशी आलीच नाही तर बॉडी कमजोर पडते, आजारी पडते, वारंवार आजारी पडता, ऋतू बदलला की क्लायमेट चेंज झाला की तुम्ही आजारी पडता. त्याच्यासाठी लढण्याकरता बॉडीत पाहिजे फायटो. फायटो म्हणजे लढणारे, म्हणजे कमी न्यूट्रिएंट्स बॉडीत पडत असतील तर त्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठी फायटो न्यूट्रिएंट्स गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला आता करोनाच्या काळामध्ये ह्याची खूप गरज आहे. फायटो न्यूट्रिएंट्स, पौष्टिक आहार तुमचा असायला पाहिजे, पचेल असं खायला पाहिजे, एनर्जी देणारं खायला पाहिजे, थकवा आणणारा नको, चिल्ड नको. त्याच्याकरता स्पिरुलिनामध्ये मुबलक फायटो न्यूट्रिएंट्स आहेत, त्याच्यात भरपूर प्रकारची जीवनसत्व आहेत, त्याच्यात भरपूर प्रकारची हरित रंगद्रव्य, म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन वाढायला मदत व्हायला लागेल. आणि स्पिरुलिना हे तुम्हाला असा स्पायरल, सर्पाकार ह्याचं दिसायला लागेल. याला काय म्हणतात, सिंपल वन सेल, सिंगल सेल मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. त्यामुळं स्पिरुलिना जर आपण खाल्ल्या तर आपल्या पेशींच्या भोवती कवच कुंडल तयार करतो तो, त्यामुळे इन्फेक्शन तुमच्या पेशींना अजिबात कुठल्याच बाहेरचं होऊ देतच नाही. त्याच्यामुळं जर तुम्ही स्पिरुलिना दररोज 5, 6, 7, 8, 10, 12 गोळ्या खात असाल आणि करोनाच्या माणसांच्यात फिरून आला, गर्दीत फिरून आला, वातावरण चेंज झालं, क्लायमेट बदललं, तरी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहील. ओके, शिल्ड असल्यासारखं. तुम्ही नाकाला मास्क फक्त घातलंय, पण बॉडीतल्या प्रत्येक पेशीला मास्क कुठनं घालणार आहे? ते बॉडीतल्या प्रत्येक पेशीचं सेल्युलर आवरण चांगलं कोटिंग बनायचं काम करतात स्पिरुलिना. मग ते फुफ्फुसातल्या पेशींना आवरण घालेल, हृदयाच्या पेशींना घालेल, पोटातल्या घालेल, सगळ्या पेशी तुमच्या सुदृढ ठेवण्यासाठी स्पिरुलिना खाणं गरजेचं आहे. आणि हे सेल दिसतात तुम्हाला स्पायरल थ्रेड सारखे, धाग्यासारखे असे दिसायला लागतात, त्यामुळे हे असणं भरपूर महत्वाचं आहे. त्याला काय म्हणतात माहितीये का, ग्रीन गोल्ड, हिरवं सोनं. हिरवं सोनं असणं भरपूर सध्या महत्वाचं आहे. इट्स अ ब्लू ग्रीन कलर, इट्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ 2 पिगमेंट त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला त्याला तसं एक ब्लू आणि हिरवा कलर दिसतो तुम्हाला पाण्यात टाकल्यावरती स्पिरुलिना. तर का तसं दिसतं, त्याच्यात असतं क्लोरोफिल आणि का असतं फायकोसायनिन. फायकोसायनिन किती महत्वाचं आहे तुम्हाला माहितीये का? जर तुमच्या बॉडीमध्ये फायकोसायनिन भरपूर असेल तर तुम्हाला कधी कॅन्सरच होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, इट इज अँटी कॅन्सरस. आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंट किंवा आता गोळ्या ज्या देतात तुम्हाला मेडिकल मधनं वगैरे, रेडिएशन, केमो, त्यात काय असतं,
फायकोसायनिन टाकतात, पण ते सिंथेटिक असतं, याच्यात नॅचरल आहे. त्याच्यामुळे स्पिरुलिना जर महिलांच्या खाण्यामध्ये भरपूर राहिल्या कायमस्वरूपी, तर तुम्हाला कधीही गर्भाशयाचे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरीज कॅन्सर असे कधीच होणार नाही. त्याच्यामुळे हे खाणं खूप गरजेचं आहे. आणि याची चव आणि याचा वास हे माशासारखा असतो, माशासारखा. ओके, समुद्री जे असतात की नाही मासे, खेकडे, झिंगे, ओके, हे सगळं त्याच्यासारखा तुम्हाला स्मेल वाटायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय लिहिलंय याच्यात, डेन्स म्हणजे भरपूर, मुबलक, भरपूर आणि मुबलक पौष्टिक पदार्थ असणार अन्न आहे ते. पृथ्वी तलावरचं सगळ्यात भारी भारी क्वालिटीचं चांगलं परिपूर्ण आहार म्हणून स्पिरुलिना आपल्या खाण्यामध्ये असायला पाहिजे. ह्याला म्हणतात अ होल ग्रीन फूड, पूर्ण हिरवा अन्न, पूर्णान्न असं म्हणतात त्याला. आणि मग क्लोरोफिल काय करतं तुम्हाला माहितीये का? क्लोरोफिल सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. आकाशात असतो सूर्य, ते झाड काय करतं, कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन रिलीज करतं माणसांच्यासाठी. आणि ते कार्बन डायऑक्साईड आत घेतल्यावर ते काय करतं, कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश याच्यातून क्लोरोफिलच्या माध्यमातून बॉडीमध्ये ग्लुकोज फॉर्म करतं. आणि मग ग्लुकोज फॉर्म आणि पाणी याच्यातनं फोटोसिंथेसिस तयार व्हायला लागतात आणि मग ऑक्सिजन रिलीज व्हायला लागतो. त्याच्यामुळं वन ऑफ द ओल्डेस्ट लाईफ फॉर्म्स म्हणजे परमेश्वरांनी खरं सजीवसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी पहिल्यांदा झाडं आली आणि मग त्याच्यापासून ऑक्सिजन मग माणसाने घेतलं, मग माणूस तयार झाला. त्याच्यामुळे पहिली वनस्पती समुद्री शेवाळ, ओके, नंतर जलचर प्राणी आणि मग ह्युमन बिंग सगळ्यात महत्वाचं. आणि इट हेल्प प्रोड्यूस द ऑक्सिजन इन अवर ॲटमॉस्फिअर बिलियन्स ऑफ इयर्स, हजारो कोटी वर्षापासून ही अशी सृष्टीची रचना झालेली आहे. स्पिरुलिना आणि न्यूट्रिशन याच्यात काय काय टाकलंय, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये 60 प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात आणि 46 प्रकारचे अत्यंत महत्वाचे जे बॉडीला लागतात ते. मग आता असं तुम्ही काय खाता का, वडापाव खाताय का, मिसळ पाव खाताय का, मटण खाताय का, कुठलं पेढा खाताय का, जिलबी खाताय, ज्या 60 न्यूट्रिएंट्स आहेत, 46 बॉडीचे गरजेचे आहेत, असं कोणीच नाही. आपल्या खाण्यात ते मिळतंय. त्याच्यामुळं इट कंटेन्स एव्हरी न्यूट्रिएंट द ह्युमन बॉडी. माणसाच्या बॉडीला प्रत्येक वेळेस जी गरज असते ना, रेशो मेंटेन करण्यासाठी कशाचा रेशो बॉडीत मेंटेन करावा लागतो, ऍसिडिक वर्सेस अल्कलाइन. कोलेस्ट्रॉलचा रेशो मेंटेन असायला लागतो, बॉडी मास इंडेक्स चांगला असायला लागतो, रक्त प्रमाणात असावं लागतं, ब्लड शुगर प्रमाणात असावी लागते. त्याच्यानंतर हायपोग्लासिमिया, हायपरग्लासिमिया हे म्हणतो की नाही आपण, सगळं हे सगळं संतुलित ठेवण्याकरता बॉडीत पोरेशन न्यूट्रिएंट्स असायला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला म्हणतात पृथ्वीवरचं सुपर फूड, सगळ्यात भारी अन्न. आणि याच्यामुळे काय केलं जातं, हे आपल्या पेशींचं मेम्ब्रन, पेशींचा सेल वॉल, घराला कशी भिंत असते आपल्या, तशा आपल्या बॉडीतल्या हृदयाच्या पेशी, किडनीच्या पेशी, लिव्हरच्या पेशी, त्वचेच्या पेशी, या प्रत्येक सेल वॉलला, ओके, आता भिंत नसती तर आपण घरात राहिलो असतो का, हे काय पण झालं असतं, कोणी भिंत पाडली असती, चोर आला असता, हवा गेली, थंड गरमी लागली. मग आपल्या पेशींना पण तसं होतं ना, तुम्ही काय पण बाहेर खाताय, कुठे फिरताय, पण आपल्या सेल वॉल मध्ये कॉम्प्लेक्स शुगर, प्रोटीन ह्याने ती वॉल बनते. आणि ही वॉल इझिली डायजेस्टेड असते, म्हणजे रक्तातनं जे काय घटक वाहत त्या सेल वॉल पर्यंत येतात, ते बॉडी शोषून पण घेतले गेले पाहिजे. नको तो बॉडीतला पेशीच्या आतमध्ये साठलेला कचरा पण ड्रेन झाला पाहिजे, लॉक नको व्हायला. नाहीतर आपण काय लोकांचं ऐकतोय की नाही, म्हातारपण युरिन अडकलंय, टॉयलेटच होत नाही, लघवीच अडकलीये, सर्दीच बाहेर पडत नाही, मग हार्टच बंद पडलं, हे कसं काय होतं, तर त्याची सेल वॉल आहे ना स्टिकी झाली, हार्ड झाली, कडक झाली, लवचिक नाही. पण स्पिरुलिना त्याला क्लीन आणि चांगलं करायला लागतं. त्याच्यामुळं हे खाणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे एवढं चांगलं आहे ना, इट इज सो न्यूट्रिएंट दॅट यू कुड सर्वाइव्ह ऑन इट अँड वॉटर अलोन. फक्त तुमच्या खाण्यामध्ये स्पिरुलिना काही काळ असतील आणि पाणी जर पित असाल तुम्ही, तर तुम्ही निरोगी राहणार, मरणारच नाही. हे सगळ्यात महत्वाचं नीट लक्षात ठेवा. कधी ट्रायल करताय तेवढे बघा, 8, 9, 10 दिवस, आठवड्यातनं एखादा दिवस फक्त स्पिरुलिना खायच्या, चहा प्यायचा आणि पाणी प्यायचं. कशाला पाहिजे तेवढी वजन तुम्हाला, कशाला पाहिजे तुम्हाला बीपी, डायबिटीज, शुगर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल 80 किलो, 100 किलो, 125 किलो,
बिनकामाच्या आजारी पडत चाललाय. आठवड्यातला उपवास एक मस्तपैकी स्पिरुलिना खाऊन करा, डिएक्सनचा काळा चहा पिऊन करा आणि नुसतं पाणी पित राहा. दुसऱ्या दिवशी काय जेवायचं तेवढं जेवा. आठवड्यातून एक दिवस तुमच्या पोटाच्या चक्कीला आराम द्या. ओके, हिस्ट्री काय ह्याची, त्याचे इतिहास काय सांगतो बघा. Aztec peoples used the spirulina for hundreds of years before Spanish rule in 16व्या शतकाच्या अगोदर पासून स्पिरुलिना वापरली जाते. Aztec people हे साऊथ आफ्रिकेच्या आसपास येतं. त्याच्यानंतर स्पिरुलिना हॅज बीन अ मेनस्टे इन डायट, हा त्यांचा प्रमुख आहार होता. ओके, कुठल्या लोकांचा स्पिरुलिना प्रमुख आहार होता? फक्त स्पिरुलिनाच खायची लोक, केक खायचे, केक त्याचे. त्याचं नाव काय माहितीये का? पहिल्यांदा स्पिरुलिना कुठं सापडलं माहितीये का तुम्हाला? लेक चाड इन आफ्रिका, आफ्रिकेमध्ये एक असं तळ आहे त्याचं नाव चाड. ओके, आणि लेक टेक्सोकोको इन मेक्सिको. ओके, तिथं सापडलं पहिल्यांदा स्पिरुलिना. म्हणजे लोक करायची ती, पण तिथली हेल्दी करायची, त्याच्यावरती स्टडी झाला. त्यामुळे स्पिरुलिना आता अख्ख्या जगामध्ये 22 पेक्षा जास्त देशामध्ये तयार केलं जातं आणि 77 पेक्षा जास्त देशामध्ये खाल्लं जातं. एवढा त्याचा आताची लेटेस्ट हिस्ट्री आहे. हे कुठं कुठं सापडतं बघा, त्याने दिलंय. हे पहिल्यांदा चाड कुठं कुठं सापडलं तळ्यामध्ये, त्या महिला आणतायत. मग तुम्ही समुद्राच्या कडेला मिठाचं कधी शेती पाहिली का? मिठाग्रह असतात, मिठाग्रह. तसे स्पिरुलिनाचे त्यांनी डबकी तयार केली आहेत. स्पिरुलिनाच्या वड्या पाडतात, ते वड्या, आणि त्या वड्या तयार करून त्या स्पिरुलिना विकायला बाजारात बसतात. स्पिरुलिना केक्स ओके ऑन सेल इन लोकल मार्केट इन चाड. आठवडा बाजारामध्ये आपण कसं गुळाच्या ढेपा बनवायला आणतो, गुराळामध्ये गुळ बनवून, तसेच स्पिरुलिना विकायला ती लोक आणायची. आणि हे बघा, परमेश्वराने याचा उल्लेख केलाय. ओके, मग मना इज अ एडिबल सबस्टन्स दॅट गॉड प्रोव्हाइडेड फॉर द इस्रायलिस्ट. इस्रायल आता असा एक देश आहे, त्या इस्रायलच्या अवतीभोवती म्हणजे असे जवळपास भरपूर कंट्री, इस्लामिक कंट्री आहे. पण इस्रायल एवढं डेव्हलप झालंय, एवढं प्रचंड डेव्हलप झालंय की ते त्यांच्या ग्रंथामध्ये पण त्यांनी उल्लेख करून ठेवलाय. ड्युरिंग देअर ट्रॅव्हल्स इन द डेझर्ट, वाळवंटामध्ये, मग त्यांनी जेव्हा ट्रॅव्हलिंग करायची इस्रायली लोक, तेव्हा बायबल आणि कुराण मध्ये सुद्धा त्याचा मना म्हणजे परमेश्वरांनी स्वर्गातून धरतीवरती पाठवलेलं अन्न, मना म्हणजे स्पिरुलिना, म्हणजे असं लिहिलंय कुठं? बायबल आणि कुराण मध्ये. आणि आपल्या युसुफबाईंनी पण मला सांगितलं होतं, आहे मी कुराण मध्ये सगळं क्रॉस चेक केलंय. ओके, म्हणजे एवढं ते धार्मिक आणि पवित्र आहे. स्कॉलर्स हॅव प्रपोज सेव्हरल थिअरीज अबाउट द नेचर ऑफ मना वन बीइंग स्पिरुलिना. त्याच्यामुळं याच्यावरती कित्येक लोकांनी तर पीएचडी पण केली स्पिरुलिना मध्ये. म्हणजे आपल्याकडं आता एक असा दुबईचे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आहेत. त्यांनी जेव्हा दुबईमध्ये डिएक्सनला एंट्री देताना अगोदर त्यांनी सगळे प्रोडक्ट चेक केले, स्वतः ते खाल्लं, आणि आता ते डिएक्सन मध्ये आहेत क्राऊन डायमंड. ओके, आणि ते आहेत पीएचडी इन स्पिरुलिना. त्यांनी स्पिरुलिनावरती पीएचडी केली आहे. त्यामुळे स्पिरुलिना हे पाण्यावरती वाढतं. आणि अगदी डबक्या वाळले तळे असतात ना, तळे सुकतात बघा उन्हाळ्यामध्ये, त्यांच्या तळाला तुम्हाला दिसायला लागतं रॉक बेड, खडकावरती असं तुम्हाला हिरवगार शेवाळ दिसायला लागेल, फ्लॅकी. आणि इट्स कार्बोहायड्रेट कंटेंट्स बिकम्स अ बिट स्वीट, म्हणजे ज्याच्यात कार्बोहायड्रेट दिसतात ना, हे थोडं वाळल्यानंतर असं तुम्ही जर खाल्लं तर तुम्हाला थोडस त्याची गोडसर चव लागायला लागेल. आणि एक यूएसची कंपनी पण आहे बरं का, युट्यूबला आता चेक करू शकता, ब्रँड म्हणा, तुम्हाला ते विकायला पण त्यांच्या टॅबलेट्स आहेत आता. स्पिरुलिना म्हणा, एका समोर दाखवतं बघा, नेटवरचं पोस्टर आहे स्पिरुलिना म्हणा म्हणून. हा, मग असे तळे असतात. स्पिरुलिना अल्को ऑटो क्लस्टर नीड्स, हे बघा सगळं त्यांनी दिलंय. डिएक्सन स्पिरुलिना इज कल्टिवेटेड इन कंट्रोल पॉन्ड्स, असे 56 पॉन्ड आहेत पांडेचेरीला. मी स्वतः ते बघून आलोय आपल्या डिएक्सनच्या प्लांट मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशी पवनचक्की कशी असते तशी चक्र असतात, चक्र शेवाळा हलवण्यासाठी मस्तपैकी. आणि ते जेव्हा पिकलं जातं पूर्णपणे, त्याची पावडर काढून वाळवली जाते आणि पावडर प्रेस करून त्याच्या त्रिकोणी कलरच्या टॅबलेट किंवा कॅप्सूल डिएक्सन कंपनी बनवते. आणि त्या 2 बॉटल मध्ये भरतात. 120 ची बॉटल, 360 ची कॅप्सूलची बॉटल, 120 कॅप्सूल, 120 कॅन्डी, 360 जम्बो कॅन्डी, असं तुम्हाला मिळायला लागेल. याच्यात काय काय कंटेंट्स आहेत? नॅचरल प्रोटीन 68%, नॅचरल फॅट, नॅचरल फायबर, नॅचरल मिनरल, ऍश, कार्बोहायड्रेट 20%, मॉइश्चर 1%. असा चार्ट कोणीच देणार नाही.
एवढं डीएक्सनचं इन डिटेल तुमच्यापर्यंत माहिती आली. त्याच्यात असणारे मिनरल कुठले आहेत बघा, फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, मॅंगनीज, कॉपर, सेलेनियम, क्रोमियम, जर्मेनियम. यातला प्रत्येक घटक बॉडीला महत्वाचा आहे. एक घटक जरी बॉडीत कमी पडला तर तुम्ही कायमची आजारी पडू शकता. आणि एवढं सगळं तुम्हाला नॅचरली मुबलक प्रमाणात नॅचरल जर खायला मिळत असेल तर मी तर सांगतो दुसरं खायला एक वेळ नसलं तरी चालेल, पण तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये स्पिरुलिना कंपल्सरी असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे याच्यातनं तुमच्या बॉडीला मिनरल सगळे मी तुम्हाला सांगितले. आणि आता सांगतो जीवनसत्व कुठली जातात, बीटा कॅरोटीन, B1, B2, B3, B6, B12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, पॅन्थोथेनिक ऍसिड, फोलिक ऍसिड, बायोटीन, नायसिन, इन्सोसिटॉल. एवढं सगळं जर तुमच्या बॉडीला मिळत असेल. व्हिटॅमिनचे पण 2 प्रकार असतात, एक पाण्यात विरघळणारं व्हिटॅमिन आणि पाण्यात न विरघळणारं. पाण्यात कुठलं व्हिटॅमिन विरघळतं, व्हिटॅमिन सी. लिंबामध्ये असते की नाही व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन 8 हे ग्रुप असतात. ओके, हे सगळं पाण्यामध्ये विरघळतात. पण फॅट सोल्युबल म्हणजे हे तुम्ही दुधातनच घ्यायला पाहिजे किंवा हे तुम्ही न्यूट्री ऑइलच पिलं पाहिजे, तरच व्हिटॅमिन हे बॉडीला तुमच्या मिळायला लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या बॉडीमध्ये जर दररोज दूध, दही, तूप, लोणी नसेल तर तुमच्या बॉडीतलं फॅट कामच करणार नाही. त्याच्यामुळं न्यूट्री ऑइल किमान 2 चमचे दररोज प्या. व्हिटॅमिन ए तुमच्या बॉडीत चांगलं राहायला लागेल, त्यामुळे तुमची नजर चांगली व्हायला लागेल, तुमचे डोळे ड्राय नाही राहणार आहेत, डोळ्यांचे रातांदळेपणा वगैरे असला आजार येणार नाही, लहान वयात लागणारा चष्मा लागणार नाही. व्हिटॅमिन डी फॅट सोल्युबल आहे ते. व्हिटॅमिन डी जर तुमच्या बॉडीत भरपूर पाहिजे तर स्वच्छ सूर्यप्रकाश, मजबूत स्पिरुलिना खा, न्यूट्री ऑइल किमान 2 चमचे प्या. त्यामुळे सांधेदुखी, मनगट दुखते, हाडं दुखतात, तुमची त्रास होत राहतोय, हाड नको त्या ठिकाणी वाढायला लागली, तुमची टेंगुळे यायला लागले अंगाला कुठं पण, तर व्हिटॅमिन डी महत्वाचा आहे. ओके, ॲबनॉर्मल शेप नको याला बॉडीला कुठं पण. व्हिटॅमिन ई ह्याला सुद्धा फॅट सोल्युबल आहे ते, म्हणजे दूध, दही, तूप, लोणी तुमच्या खाण्यामध्ये दूध दुभतं पाहिजे, पण ते जर नसेल तर किमान स्पिरुलिना तरी तुम्ही खा. त्यामुळे व्हिटॅमिन ईचं कार्य काय असतं माहितीये ना, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मासिक पाळीचे त्रास, पुरुषांचा स्पर्म काउंट, सेक्शुअल डिस्फंक्शन, याच्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन ई खूप महत्वाचं आहे. किंवा थायरॉइड चेंजेस जे बॉडीमध्ये व्हायला लागतात, ते अड्रेनल ग्लँडचे प्रॉब्लेम, थिमस ग्लँडचे प्रॉब्लेम, पिट्युटरी ग्लँडचे प्रॉब्लेम, त्याच्याकरता व्हिटॅमिन ई खूप महत्वाचा आहे. व्हिटॅमिन के म्हणजे तुमच्या बॉडीतलं रक्ताचं अँटी क्लॉटिंग, क्लॉटिंग व्हायला पाहिजे. रक्त लागलं तर ते पटकन असं नुसतं वाहत नाही गेलं पाहिजे, त्याच्या अशा म्हणजे व्यवस्थित सुकलं पण पाहिजे, त्याचं क्लॉटिंग पण परत तयार झालं पाहिजे, नाहीतर लोकांचं रक्त बाळाबाळा वाहत राहिलं असतं आणि रक्त अंगातलं वाहून गेलं असतं. असे पण काय आजार असतात माहितीये का तुम्हाला, हिमोफिलिया सारखे. त्याच्यामुळं या सगळ्यासाठी तुमच्या बॉडी स्पिरुलिना खाणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बीटा कॅरोटीन, क्लोरोफिल आणि फायकोसायनिन हे 3 घटक, फोटो काढा त्याचा फोटो, एवढे महत्वाचे आहेत तुमच्या बॉडीमध्ये. आणि हे तुम्हाला डीएक्सनच्या स्पिरुलिनामध्ये मुबलक खायला मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही आजारीच पडू शकत नाही अजिबात कसलेच. ओके, त्याच्यामुळे कायम खाल्ले तरी काही नुकसान नाही. त्याच्यात सगळ्यात रिचेस्ट म्हणजे श्रीमंतातला श्रीमंत कसा आपण म्हणतो तसं तुम्हाला हायएस्ट नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन प्रथिने मिळायला लागतात. 8 इसेन्शियल अमायनो ऍसिड, त्याच्यानंतर 18 अमायनो ऍसिड, टोटल कम्प्लीट प्रोटीन बनण्याकरता जे खाल्लंय ते अन्न पचवून परत तुमच्या बॉडीला जशा गरजेनुसार बॉडीचा सिंथेसिस तयार करून बॉडी बिल्ड राहण्याकरता जी गरज असते हे सगळे अमायनो ऍसिड स्पिरुलिनामध्ये मुबलक आहेत. बॅलन्स रेशो बॅलन्स करायला लागतं. त्याच्यानंतर हे बॉडीला पचायला खूप हलके प्रोटीन्स असतात. जिमची पोरं वर्कआउट करतात, पावडर खातात, आणि हे जर प्रोटीन बॉडीला पचले नाही तर मूतखडा होतो, रक्ती मुळव्यात व्हायला लागतं, हार्ट अटॅक यायला लागतो, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, असं काय पण होऊ शकतं. पण डीएक्सनच्या स्पिरुलिनामधले प्रोटीन 100% डायजेस्टेबल टू द किडनी, किडनीला पण त्रास करणार नाही. कम्प्लिटली बायो अवेलेबल इन्क्लुडिंग सेल वॉल, अगदी तुमची सेल वॉल, पेशींची भिंत सुद्धा मजबूत करण्यासाठी काम करायला लागेल. आणि कंटेन्स लेस न्यूक्लिओप्रोटीन्स, तो प्रोड्युसेस लेस युरिक ऍसिड. तुम्ही जेवढं काय लोक मटण खातात दररोज, चिकन, अंडी, मटण,
जिमची पोरं तर दररोज 300-400 ग्रॅम चिकन खात राहतात, 12-15 अंडी खात राहतात, पावडर खात राहतात आणि याच्यामुळे युरिक ऍसिड किती वाटतं बॉडीमध्ये, तुमची स्किन टॅन कशी होते, तुमचा असा एखादा बिल्डर बघा, बिल्डर असा काळवंडलेला दिसायला लागतो, बघितलं की भीती वाटते, राट डोळे, राट स्किन आणि असा राक्षसाचा वाटायला लागतो. पण स्पिरुलिना खा, तुम्हाला मस्तपैकी बॉडी अशी छान दिसायला लागेल. ओके, त्याच्यामुळे स्पिरुलिना खाणं खूप बॉडीला गरजेचं आहे. आणि हे बघा, प्रोटीनची मात्रा दाखवलीये. आता प्रोटीन जास्त कशात असतं ते बघा, इथं त्यांनी तक्ता दिलाय. आता तुम्ही खाली चित्र बघा, असे तुम्हाला काय लोक दिसतील बघा, नुसतंच लहान पोरग आहे पण वजन 60-70 किलो, किंवा लेडीज असतात पण त्याला काय आकार वकारच नाही, म्हणजे अंग कसंही वाढलंय. तर काय माणसं पण असतात, डोक्यावरती केस नाही राहिला, ढेरी वाढलीये, थकलाय, दिसतोय तर ओबडधोबड. आणि एका बाजूला लोक कसे आहेत बघा, असे चेस्ट रुबाबदार छाती वाटते, पोट आत गेल्यासारखं, मसल बिल्ड असल्यासारख्या, आणि एक फिजिक स्ट्रक्चर बॉडीला चांगलं लागतं. हे चांगलं कोणाचं असतं माहितीये का, चांगले प्रोटीन खाणारांचं. आता चांगलं प्रोटीन कशात मिळतं मी तुम्हाला सांगतो. टोफू, टोफू म्हणजे पनीर. या पनीर मध्ये किती प्रोटीन आहे बघा, 100 ते 150 पट. सोयाबीन मध्ये किती आहे, 200 पट. बीफ एक मटणातला प्रकार आहे, मोठं मटण म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये 250-300 पट प्रोटीन आहे. माशामध्ये 350 प्रोटीन आहे. बिट्टॉंग म्हणजे तंदूर सारखं चिकनचा एक प्रकार असतो तो, त्यात 400 पट प्रोटीन आहे. आणि 70% 400% किंवा 40% आपण त्याला म्हणूया, टक्केवारी जरा एकदम मोठी झाली. आणि हे जर आपण ग्रॅम पर किलोग्रॅम जर पाहिलं तर 700 पट प्रोटीन, म्हणजे 70% प्रोटीन तुम्हाला जास्तीत जास्त मिळतं स्पिरुलिना मध्ये. मग आता मला सांगा, तुम्हाला पनीर खायला मिळत नाही, सोयाबीन मिळत नाही, मोठं मटण नको, मासे नको, चिकन नको, खाना स्पिरुलिना. पोरांना खायला घाला, आपल्या मुलांना खाऊ दे 2, तुम्ही खा 4, तरुण मुला मुलींना 4 खाऊ दे. त्याच्यानंतर लग्न झालेल्या लोकांनी सकाळी 4 संध्याकाळी 4 खा. ज्यांचं 50च्या पुढे झाले त्यांनी सकाळी 4, दुपारी 4, संध्याकाळी 4 खा. एक टायमाचं जेवण कमी करा, पोतभर गहू घरात कमी घ्या, नाहीतर पोतभर ज्वारी कमी घ्या, आणि स्पिरुलिना महिन्याला जाऊ दे घरामध्ये. तेवढं जर केलं तरी तुम्ही तंदुरुस्त राहायला लागाल, तुमचा फायदा व्हायला लागेल. याच्यात कोलेस्ट्रॉल नाही, ट्रान्सफॅट नाही, रिच इन अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, म्हणजे तुमच्या बॉडीला गुड कोलेस्ट्रॉल चांगलं वाढवायला लागेल. 7 इसेन्शियल फॅटी ऍसिड्स आहेत. याच्यात ओमेगा 6 पण आहे. ओमेगा 6 बरीच लोक मला विचारतात, ओमेगा 6 आपल्याकडे आहे का? आहे ना दादा, ओमेगा 6 आणि 25 पट जास्त कंटेंट मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे इट इज स्ट्रॉंगली अँटी इन्फ्लेमेटरी. ज्यांच्या अंगाला सूज येत राहते, अंगात रक्त कमी असलं की अंग सुस्त, नीट लक्षात ठेवा. कॅन्सर होतात भरपूर लोकांना, अंगात रक्तच नाही. ऑटो इम्युन डिसऑर्डर, ऑटो इम्युन डिसऑर्डर कशाला म्हणतात माहितीये का, जेवतोय पण अंगीच लागत नाही, किंवा इरिटेबल बावल सिंड्रोम त्याला झालाय. म्हणजे आपल्याच बॉडीतल्या पेशी आपल्याच बॉडीवरती हल्ला करतात, जशी अतिरेकी हल्ला करतात, आपल्याच गावातलं खाणार आपल्याच गावात चोरी करणार. असे ऑटो इम्युन डिसऑर्डर बॉडीमध्ये भरपूर असतात. डायबिटीस त्यातलाच प्रकार आहे, संधिवात त्यातलाच प्रकार आहे, आर्थरायटिस, एक्झिमा, इसप, खरूज, नायटा, ओके, फंगल इन्फेक्शन. कित्येकाच्या लोकांच्या पायाला एक्झिमा व्हायला लागतो, पाय तोडावा लागतो, तुम्हाला माहितीये का, एलिफंटायसिस. असले ऑटोइम्युन डिसऑर्डर बॉडीत राहायला नको, म्हणून स्पिरुलिना खा. हे अल्कलाइन फूड आहे, क्लोरोफिल आहे, अँटी कॅन्सरस आहे, हे सगळं वापरा. आणि ते एक तक्ता दिलाय बघा, हा तक्ता खूप इंटरेस्टिंग आहे. हा तक्ता जो तुमच्या पुढे दिलाय, याच्यामध्ये काय दिले बघा, ऍसिडिक आणि अल्कलाइन एक मीटर फुटपट्टी दिली, फुटपट्टी. आणि त्याच्यामध्ये 0 पासून सुरुवात केली बघा स्केल मोजायला, 14 पर्यंत स्केल काढलाय. त्यामुळं 0 ते 7 हे ऍसिडिक मध्ये येतं, आणि 7 पासून 14 पर्यंत अल्कलाइन मध्ये येते, याला म्हणतात पीएच स्केल. आता बघा इथं काय दिलंय, मग 7 जरी झालं ना एखाद्याचं 7, तरी माणसाला मृत्यू होऊ शकतो, एवढं डेंजर असतं ते. 7.2 गेलं, ऍसिडोसिस होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला राहायचंय 7 पासून पुढे, 7.1 पासून पुढे 7.4 पर्यंत माणूस चांगला राहू शकतो. त्याच्यामुळं हे नीट समजावून घ्या. द आयडियल हेल्थ ह्युमन बॉडीज पीएच लेवल शुड रिमेन ऑन लो अल्कलाइन अबाउट 7.35 ते 7.45. अशीच जर तुमच्या बॉडीची कायम पीएच बॅलन्स राहिला तर तुम्हाला कोण आजारीच पाडू शकत नाही. कमॉन डीएक्साइन. आणि असं कोण ठेवू शकतं तुम्हाला, फक्त एकच, डीएक्साइन स्पिरुलिना. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं,
आताची आधुनिक लोक माग लागली आहेत. काय खायच्या? मला सॉफ्ट ड्रिंक पाहिजे, कोल्ड ड्रिंक पाहिजे, मटन पाहिजे, चीज पाहिजे, अंडी पाहिजे. अरे पण सगळ्यात खतरनाक तेच तुमची बॉडीचा पीएच 7च्या घेऊन खाली चाललेत. बॉडी ऍसिडिक करायला लागले ते आत्याती खाऊन. कारण तुम्ही चिकन खाता इंग्लिश कोंबड्यांचं, अंडी खाता पोल्ट्रीच्या कोंबड्यांची, ओके, आणि जे काय खाताय ते पनीर खाल्लं, फ्राय केलं, तुम्ही अजून घरी काहीतरी त्याला परतत बसलाय काहीतरी, म्हणजे ऍसिडिक सगळं झालं. त्याच्यापेक्षा तुम्ही नॅचरल खा ना. ऍसिडिक बॉडीज हॅव मोर चान्स ऑफ गेटिंग डिसीजेस ऑर कॅन्सर. त्यामुळं जेवढ्या लोकांना कॅन्सर झालाय त्या सगळ्यांचं एकच कारण आहे की बॉडी ऍसिडिक खूप झाली. मग रेग्युलर यूज ऑफ स्पिरुलिना कॅन हेल्प कीप अवर बॉडीज अल्कलाइन, विल हेल्प रिड्यूस दिस रिस्क. तुमच्या कॅन्सरची रिस्कच तुम्हाला राहणार नाही. म्हणून तुम्हाला दररोज खायला पाहिजे. हा पण एक मजेशीर चार्ट आहे बघा. आता तुम्हाला मी सांगतो, मी बऱ्याच लोकांना सांगत असतो, हा चार्ट नीट बघा. आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्या बॉडीचा पीएच पाहिजे 7.35 ते 7.45. आता बघा 4 पीएच कोणाकोणाचा आहे? 4 पीएच म्हणजे काय? अतिशय भयानक ऍसिड. व्हाईट ब्रेड म्हणजे पाव, अल्कोहोल म्हणजे दारू, कोला, सोडा, बियर आणि साखर. साखरेचा पीएच किती आहे? 4 पीएच आहे. 7 पीएच कुणाचा आहे? 7 पीएच आहे मटन, त्याच्यानंतर मासे, त्याच्यानंतर फळभाज्या, त्याच्यानंतर शेंगदाणे, त्याच्यानंतर डेअरी फूड, डेअरी मिल्क आपण असं म्हणूया, डेअरीतला कुठलाही आयटम. माइल्ड अल्कलाइन, अगदी थोडस जास्त, ओके, ऍसिडिक नाही पण अल्कलाइन, बॉडीला अत्यंत महत्वाचं. काय? हिरव्या पालेभाज्या, सॅलड, फळं, त्याच्यानंतर अल्मॉन्ड्स, मग बदाम, खजूर हे जे घेता येत ते. आणि सगळ्यात जास्त अल्कलाइन स्ट्रॉंग म्हणजे काय माहितीये का? चटणी किंवा तांबड्या मिरच्या असं आपण त्याला म्हणूया, जे खूप तिखट असतं, भयानक, हा करायला लागतं तुम्ही मस्तपैकी, तिखट जाळच आहे असं जे असतं ते खूप खूप अल्कलाइन आहे. हे पण डेंजर आहे बॉडीला. आणि आपल्या भारतीय लोकांचं काय होतं माहितीये का? आपण खूप तिखट पण खातो, खूप ऍसिडिक पण खातो, याच्यामध्ये माइल्ड राहतो. पण फॉरेनचे लोक हे स्ट्रॉंग अल्कलाइन काही खातच नाही. हे जास्त खातात ऍसिडिक, अल्कोहोल, दारू, सोडा. त्यांच्या खाण्यामध्ये सॅलड आलं तर येतं, भरपूर लोकांचे ते पण येत नाही. त्यामुळे आपण भारतीय लोक खूप चांगले आहोत, पण दुर्दैवानं दारू आणि बियर मध्ये सगळ्यात जास्त ऍसिड आहे. प्रत्येक साखर कारखान्याच्या बाजूला दारूचा कारखाना असतो. आता मग मला सांगा, मी असं म्हणतो मीटिंग मध्ये की प्रत्येक गावातले 100 पैकी 50 पुरुष नक्कीच दारू पित नाहीत, पण त्या गावातल्या 100च्या 100 बायका साखर मात्र घरात आणतात चहाला, 5 किलो, 10 किलो, 15 किलो. म्हणजे खरी दारू कोण पितं सध्या? खरी दारू पितात महिला, कारण त्यांना साखरेच्या पाकातला चहा लागतो. एकटीच उठते चहावारी बायका, दिवस दिवस काढतात चहा, मिसरी, उपवास, बाकी त्यांना जेवायला नसेल तरी चालेल. आणि दुधाच्या साखरेचा चहा एकदम खतरनाक. उगीच असला उद्योग करू नका. त्यामुळे साखर घरात आणूच नका. तुम्ही आणा गुळ. गुळ खूप चांगला असतो, गुळाने अंगाचं रक्त वाढतं. महिलांनो, दररोज गुळाचे 2 खडे खात जा, म्हणजे तुमच्या अंगातलं चांगलं चांगलं रक्त वाढायला लागेल. हे सगळं वापरा आणि तंदुरुस्त राहा. ओके, त्यामुळं तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स चांगल्यात चांगला केला जाईल. ओके, सुपर साईज मी. तुमच्या बॉडीतला फॅट वाढवायचा असेल तर कुरकुरे, त्याच्यानंतर तुम्ही पाव, मिसळ पाव असलं कोंबिंग ऑपरेशन नका करू. त्याच्यात तोंडात भरपूर काय कोंबायचे तुम्हाला? हिरव्या पालेभाज्या, सॅलड, फळं, ओके. त्याच्यानंतर आठवड्यातला एक उपवास करायचा, त्या दिवशी फक्त स्पिरुलिना खायच्या, त्या दिवशी फक्त डीएक्सनची चहा कॉफी प्यायची, जेवायचंच नाही एक दिवस. मस्त बॉडी प्रमाणात राहील, दवाखान्यात जायची गरज पडणार नाही. तुमच्या बॉडीचं संतुलन तुम्ही सांभाळू शकता. आपल्यामध्ये B12 आहे. B12 हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या बॉडी मधला. हे फक्त ओनली व्हेजिटेबल, जगातलं एकमेव स्पिरुलिना अशी आहे ज्या तुम्हाला पालेभाज्या मधून, स्पिरुलिना मधनं B12 मिळतं. आणि जर B12 तुमच्या बॉडीत कमी पडायला लागलं तर त्या लोकांना मेंदूचे आजार येतात. समोर चित्र दाखवलंय बघा, कुठल्या ठिकाणचा तुम्हाला आजार येतो? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. मग अशा लोकांना या ठिकाणी काय असतं?
या ठिकाणी माझ्या लक्षात राहत नाही, डिमेन्शिया आलाय, मला चक्कर येते, मला फिरल्यासारखं वाटते. ओके, याचा अर्थ तुमच्या बॉडीत B12 व्हिटॅमिन कमी पडलंय. ओके, स्मरणशक्ती कमी चालायला लागते, मणक्यांचे आजार व्हायला लागतात, तुमच्या बॉडीतल्या तांबड्या रक्तपेशी कमी व्हायला लागतात, बॉडीतले चयापचय बिघडायला लागतं, सेंट्रल नर्वस सिस्टम तुमची कमजोर चालायला लागते. त्याच्यामुळं B12 जे लोक अगरवाल, मारवाडी समाज, पंढरपूरचे माळकरी, जैन समाज यांना B12 मिळत नाही हो खायला, म्हणून खास स्पिरुलिना भरपूर. त्याच्यात तुम्हाला B12 चांगल्यात चांगलं मिळायला लागेल. कारण B12 कशात असतं? B12 फक्त असतं अंडी, मटन, पोल्ट्री आणि ऑयस्टर म्हणजे शंख शिंपले. तुम्ही तर खातच नव्हता, मग खा DXN स्पिरुलिना. समुद्री जे तुम्हाला मिळेल तिकडून मिळायच्या ऐवजी समुद्री शेवाळापासून मिळायला लागेल. एक्सचेंज व्हॅल्यू बीटा कॅरोटीन तर त्याच्यामध्ये किती आहे बघा, 225 सफरचंद आणि 14 बाटल्या दूध पिल्यावरती जेवढं बीटा कॅरोटीन मिळणार आहे तेवढं फक्त स्पिरुलिनाच्या 4 गोळ्या खाल्ल्यावरती तुम्हाला मिळेल. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, बऱ्याच लोकांचं तोंड येतं, अपचन, बद्धकोष्ठता, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची लाईन मिळायला लागेल. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स तुमच्या बॉडीत तुम्ही खाण्याकरता तुम्हाला 12 स्पिरुलिना खाव्या लागल्या असता. 12 स्पिरुलिना खाव्या लागल्या असत्या. 225 सफरचंद म्हणजे 12 स्पिरुलिना. 225 सफरचंद कधी खाल्ली होती का 2-4 वर्षात मिळून अख्ख्या घरादाराने? नाही खाल्ली ना. मग 12 स्पिरुलिना दररोज खाल्ले की 225 सफरचंद खाल्ल्यासारखं आहे. कशाला पाहिजे जेवायला तुम्हाला? त्यामुळे उपवास करताना स्पिरुलिना भरपूर खा. मग 4 बाउल 4 वाट्या भात खावा लागला असता. 8 सार्डिन, 2 बटाटे, 210 द्राक्ष आणि 5 संत्री खावे लागले असते. 12 स्पिरुलिना इज इक्वल टू व्हिटॅमिन ई कशातनं मिळतं? 7 ग्लास दूध आणि 2 चिकनच्या कोंबड्या. कधी खाणार आहे व्हिटॅमिन ई एवढं? 7 ग्लास दूध कधी पिलं होतं का महिन्याभरात कुठल्या लेडीजनी? मग तिला जर पिरियडचा प्रॉब्लेम येतोय, गायनिक प्रॉब्लेमचा येतोय, तिला अबॉर्शन व्हायला लागले, तिच्या बॉडीला आजार यायला लागलेत, कारण ती दूधच पित नाही, ती चिकन पण खात नाही. मग स्पिरुलिना खावे की नाही गुपचूप? मग स्पिरुलिना महिलांना द्यायला सुरुवात करा, तुमच्या छोट्या मुलींना द्यायला सुरुवात करा, तुमच्या आईला द्या, आजीला द्या, बहिणीला द्या. म्हणजे व्हिटॅमिन ई चांगले राहिलं की तुमच्या केसांचे प्रॉब्लेम, त्वचेचे प्रॉब्लेम, गायनिक प्रॉब्लेम येणारच नाहीत. कम ऑन DXN. त्यामुळे खायला सुरुवात करा, हे तुमच्या बॉडीत भरपूर मिळायला लागेल. 1 ग्रॅम स्पिरुलिना प्रोव्हाइड सिमिलर अमाउंट ऑफ इसेन्शियल विटॅमिन टू 1000 ग्रॅम. 1 ग्रॅम इक्वल टू 1 किलो फळभाज्या. एवढी स्पिरुलिनाची त्यांनी तुलना केलेली आहे. नासा सायंटिस्ट सुद्धा स्पिरुलिना खातात. इथं काय चपात्या बटाटा बांधून घेऊन जायचं नसते. चंद्रावरती गेलाय, मंगळावरती गेलाय, तिथं नासा सायंटिस्ट सुद्धा, अमेरिकेचे नासा सायंटिस्ट स्पिरुलिना घेऊन जातात. एवढ्या चांगल्या क्वालिटीचं अन्न म्हणजे स्पिरुलिना स्पेस मिशन करता वापरलं जातं. बेस्ट फूड, ग्रेटेस्ट फूड ऑन द अर्थ, एवढं स्पिरुलिना चांगलं काम करतं. त्यामुळे कुपोषण अजिबात राहणार नाही. कुपोषित बालक, इथं तक्त दाखवलंय बघा, एक बाळ म्हणजे अक्यूट माल न्यूट्रिशन म्हणजे अति कुपोषित, अशा बाळाला 3 महिने स्पिरुलिना खायला दिल्यात आणि ते बाळ गुटगुटीत झालं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, आपल्या घरातल्या लहान मुलांना, 5 वर्षाच्या आतल्या मुलांना भरपूर स्पिरुलिना खायला द्या. कारण 5 वर्षाचं बाळ होईपर्यंत त्याच्या मेंदूची वाढ, शरीराची वाढ, फुफ्फुसाची वाढ, हृदयाची वाढ, त्वचा चांगली व्हायला पाहिजे. त्याला मेंदूचा आजार कुठला राहायला नको, मतिमंद, गतिमंद, थकते, कमजोरी अजिबात नको. त्यामुळे लहान मुलांना भरपूर खायला द्या. आपली पोरं खातात पेप्सी, कुरकुरे, मुरमुरे, चायनीज, असलं काय देत बसताय बिनकामाचं, त्याचा काय उपयोग नाही, ते काढून टाका. मी स्पिरुलिना ही कंपल्सरी द्यायला सुरुवात करा. मुलांची ग्रोथ चांगली व्हायला लागेल. त्याच्यामुळं हे कसं आहे माहितीये का, अँटी बॅक्टेरियल म्हणजे पोटातले आजार होणार नाही, किंवा तुमच्या अंगाला काहीतरी खाज खुजली उठायला लागली ते होणार नाही. त्याच्यानं अँटी व्हायरल, कोरोना होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, कोरोना, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, कांजिण्या, गोवर आला, तापला, डोळे आले, असलं काही होत नाही. नागिन मनडोले तनडोले, सर्दी कप खोकला, या घरात तापले, ते तापायला लागले, हे नको. स्पिरुलिना खा भरपूर, सकाळ संध्याकाळ 1 जंबो एका माणसाने खा महिनाभर. बघा का कोरोना होणारच नाही. व्हॅक्सिन पण घ्या, मास्क पण लावा, पण स्पिरुलिना खायला सुरुवात करा. आपली परीक्षा घ्यायला जाऊ नका. अँटी ॲलर्जी कुठली होणार नाही. प्रतिकार शक्ती वाढायला लागेल. अंगाला सूज येत असेल तर
वजन कमी करण्यासाठी जेवणाच्या अगोदर स्पिरुलिना खायच्या, वजन वाढवायला जेवणाच्या नंतर खायच्या. तुमच्या बॉडीतलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं. व्हेरी स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट, फ्री रॅडिकल बॉडीतले काढून टाकतं. अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये भरपूर आहे. त्याच्यामुळं हे बघा, जर तुमच्या बॉडीवरती फ्री रॅडिकलचा हल्ला झाला, याचं पोस्टर काढा, पोस्टर, तर तुमच्या बॉडीमध्ये कुठले कुठले आजार येतात. तुमचं वय लवकर दिसायला लागतं, कॅन्सर होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो, त्याच्या हाडं ठिसूळ होऊ शकतात, किंवा ब्रेन हॅमरेज जाऊ शकतं, किंवा तुमच्या बॉडीमध्ये नाही का काय लोक म्हणतात की भरपूर असं जेवण जात नाही, मळमळतंय, पित्त भरपूर झालंय, बॉडीत कचरा खूप झालाय, आणि असं अंगाला काहीतरी लोकांच्या सोरेसिस उठायला लागलाय, अंगाला चट्टे उठायला लागलेत, डाग पडायला लागले, स्किन टॅन व्हायला लागली. ह्याचा अर्थ भरपूर कचरा झालाय तुमच्या बॉडीमध्ये. हायपरटॉक्सिसिया, स्ट्रोक येतो लोकांना, मोतीबिंदू तयार व्हायला लागतात, डोळ्याचा रेटिना डॅमेज व्हायला लागतो, लिव्हर इंजुरी, लिव्हर सिरोसिस होतो, सेक्शुअल डिसफंक्शन, ओके, स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी, पीसीओडी, पीसीओएस याचे प्रॉब्लेम यायला लागतात. त्याच्यानंतर पिरियडॉन्टिस, नवीनच नावाला आहे बघा, हे लेडीजचा प्रॉब्लेम, म्हणजे पिरियडच येत नाही, पिरियडच बंद पडायला लागले. टिस म्हणजे राहास होणे, पिरियडॉन्टिस म्हणजे पिरियडच यायचा बंद झालाय लहान वयात, असं पण होऊ शकतं बऱ्याच लोकांना, ते होऊ नये. फॅस्कोपास म्हणजे जेंट्सचा प्रॉब्लेम आहे हा. डर्माटायटिस, त्वचेचे आजार, दमा, संधिवात, हे सगळं घालवू शकता. फक्त तुमच्या बॉडीत पाहिजे मजबूत अँटीऑक्सिडंट. आता अँटीऑक्सिडंट सगळ्यात जास्त कशात आहेत आपण बघूया. चेरीज मध्ये 670, संत्रीमध्ये 750, पालकामध्ये 1260, ब्लूबेरीज मध्ये 2400, प्रोन्स 5770, ब्लॅकबेरीज 7700, गोजी बेरीज 25300, आणि स्पिरुलिना मध्ये किती आहेत बघा, 61,900 अँटीऑक्सिडंट. मग जर तुम्ही स्पिरुलिना भरपूर खायला लागल्या, संधिवात जातो, दमा जातो, त्वचेचे आजार बरे होतात, पुरुषांचे सेक्सचे प्रॉब्लेम, महिलांचे गायनिक पिरियडचा त्रास, सेक्शुअल डिस्फंक्शन रिकव्हरी व्हायला लागते, लिव्हर चांगला होतो, डोळ्याचा पडदा चांगला होतो, मोतीबिंदू टाळला जातो, स्ट्रोक, पॅरालिसिस, बॉडीत विषारी पदार्थ भरपूर साठायला लागलेत, हाडं ठिसूळ झालीत, हार्ट अटॅक, कॅन्सर कमी करतंय, वय दिसणार नाही, ढिंका चिका, एवढं सगळं करतंय स्पिरुलिना. खायला पाहिजे का नाही खायला पाहिजे? किती खाऊ मी? अरे जमेल तेवढ्या खा भावड्या, जेवला तरी चालतंय स्पिरुलिनानी, नुकसान काही सुद्धा नाही. आणि आता आपण स्पिरुलिनाची पावडर पण आणली आहे, ओके, चेहऱ्यावरती लावायला, तुम्हाला छान दिसायचं ना, लेप लावा मस्तपैकी, आणि सगळ्यात महत्वाचं मास्क घाला रे बाबा, आणि डीएक्सनचे मास्क वापरा, ब्रँडेड मास्क, त्याच्यावरती गॅनोडर्म आहे, त्याच्यामुळे डीएक्सनचे मास्क घालून डिस्ट्रीब्युटर मार्केटमध्ये फिरला पाहिजे. कुठले मास्क बांधून बाजारात जायचं नाही, डीएक्सन मास्क पण विकतात असं लोक म्हणायला पाहिजेत. आपल्याकडे ब्रँडेड आहे, आणि क्वालिटी N95 पेक्षा त्याची भरपूर चांगली आहे, आणि ते धुता पण येतं. सगळ्यात महत्वाचं, हे 5-5 एकत्र सेट मिळतो तुम्हाला अख्ख्या कुटुंबाकरता. आणि मग काय म्हटलंय त्यांनी, जर 90% रिस्क आहे, म्हणजे एखादा बिन मास्कचा गेलाय, एखाद्या तोंडावरती आक्षी करून शिंकला आणि सगळा कचरा आतमध्ये गेला की 90% कोरोना झाला रे बाबा. पण तुम्ही जर मास्क लावलाय, समोरचा अख्खा शिंकला, 30% भीती आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांनी मास्क लावलाय तोच शिंकला तर 50% तू उडणार बाहेर, 5% रिस्क आहे. म्हणजे बघा, आपल्यामुळे 5% तोटा दुसऱ्याला. म्हणजे मला सर्दी खोकला झालाय आणि मी असाच बाजारात फिरतो तर रॉंग, असा अजिबात नको. त्याच्यामुळं ज्याला सर्दी खोकला झालाय तो जरी शिंकला तरी 1.5% बाहेर जाईल, आणि समोरच्याने पण मास्क लावला तर त्याला काहीच होणार नाही, 0% रिस्क. त्यामुळे सगळे मास्क लावून फिरा डीएक्सनचं. बाकीच्या मास्कची क्वालिटी मला नाही सांगू शकत मी, पण ही क्वालिटी खूप काळजी घेऊन बनवलेलं आहे. याच्यानंतरचं प्रोडक्ट आहे नोनीझी. नोनीझी मध्ये काय आहे, मेड फ्रॉम नोनी फळापासून त्यांनी बनवलंय, रोझेल पासून बनवलंय, स्वतःच्या शेतात पिकवलंय, मॅन्युफॅक्चर्ड इन हाऊस, नॅचरल इन्ग्रेडियंट, त्याच्यामध्ये कुठलं कलर, केमिकल, फ्लेवर काही टाकलेलं नाही. याचे बेनिफिट काय होतं बघा. हे कसं प्यायचंय तुम्हाला, नोनीझी प्यायचंय, अर्धा ग्लास गरम पाणी, अर्धा ग्लास नोनीझी, डायरेक्ट पिला तरी चालेल. हे तुमची पचन संस्था चांगली करतं, रक्ताभिसरण चांगलं करतं, आणि तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्सला मजबूती देतं. त्याच्यानंतर प्रतिकार शक्ती वाढवतं, तुमचा बीपी वाढला असेल तर कमी करायला लागतं,
हे आरजी जेल आणि स्पिरुलिना सोबत जर तुम्ही घेतलं तर खूप फायदेशीर आहे, सोने पे सुहागा. त्यामुळे हे टॉनिक तुमच्या खाण्यापिण्यात असू देतच, याचा खूप फायदा तुम्हाला व्हायला लागेल. अजून एक टॉनिक आहे रोझेल. रोझेल हे रोझिल पासून बनवलंय. सगळ्यात महत्वाचं याच्यात मुबलक प्रमाणात शुगर, नॅचरल शुगर, ऑर्गॅनिक शुगर, अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत. हे पण डेक्सन कंपनी स्वतः बनवते. रोझेलची झाड आहेत आपल्याकडं, वांग्याच्या झाडासारखं असतं रोझेलचं झाड. ओके, तुम्ही जास्वंदीचं फुल बघितलंय का? गणपतीला आपण घालतो जास्वंदीची फुलं, त्या कुटुंबातलं हे आहे रोझेल. ओके, त्याच्यानंतर रिच इन नॅचरल इन्ग्रेडियंट, त्याच्यामध्ये नो ऍडिटिव्ह कलर ह्याच्यामध्ये पण काय टाकलेलं नाही. आणि गुलाब पाणी पिल्यासारखं तुम्ही पिऊ शकता. उन्हाळ्यात प्या नाही भरपूर असलं आणून, काहीतरी नको ते पीत बसता, गुलाब पाणी आणलंय काय करता तुम्ही. असं डिएक्सनचं प्रोडक्ट मजबूत खाप्या वापरा. याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे. आणि सध्या कोरोना व्हायचा नसेल तर तुमच्या बॉडीत व्हिटॅमिन सी नी इम्युनिटी चांगली वाढते. त्यामुळे रोझेल वापरा. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्या देशामध्ये कुठले प्रोडक्ट आहेत आपल्याकडे अजून? पर्सनल केअर. ओके, म्हणजे स्वतःची पर्सनल केअर प्रोडक्ट आपल्याकडे कुठले कुठले आहेत? तर सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडीतला त्वचा, हे सगळ्यात मोठा ऑर्गन आहे त्वचा. लोकांची त्वचा टॅन पडते, त्वचेला पिंपल्स येतात, डोक्यात कोंडा होतो, त्वचेला सोरायसिस होतो, आम्हाला गोरं दिसतच नाही. ओके, त्वचा कोरडी कोरडी वाटायला लागते. मग सगळ्यात महत्वाची आपली त्वचा आहे. लार्ज, आपल्या त्वचेतनं अख्खा घाम निघत राहतो, त्यामुळे लार्ज डिटॉक्सिफिकेशन, सगळ्या बॉडीतला कचरा निघून जायचं काम आपली त्वचा करत असते. पण आपण त्वचेची काळजीच घेत नाही. आपल्याला उन्हात फिरतो, थंडी लागते, तुम्हाला रानामाळात फिरताय, फवारण्या करताय, शेतातलं स्वयंपाक पाणी करताय, घरातलं स्वयंपाक पाणी करताय, फरशी पुसताय, धुणं धुताय, भांडी घासताय, तुम्हाला काहीतरी उठते अंगाला, चट्टे बिट्टे येतायत, किंवा तुम्हाला सेन्सिटिव्ह जाणवतं, पण वेदना पण होते, अंग लावलं तरी ठणकाय लागतं कुठं कुठं तुमचं अंग, तुम्हाला टच केलं तरी जाणवतं. हे तुम्ही ह्याचं संरक्षण करा. हे तुमच्या बॉडीमध्ये सगळं जपा. कारण नंतर तुमची त्वचा चांगली असेल ना तर तुम्हाला जास्त गरमी होणार नाही. तुमची त्वचेचा, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं. याच्यासाठी काय वापरायचं मग? त्वचा सुंदर राहण्यासाठी वापरायचं अलोव्ही हँड अँड बॉडी लोशन. म्हणजे आपल्याकडं काय माहितीये का, हे सगळं फेसवॉश आहे चेहरा स्वच्छ धुण्याकरता. ओके, आणि फेअर अँड लवली म्हणजे आपलं हँड अँड बॉडी लोशन. हे जर तुम्ही वापरले, नॅचरल आहे, न्यूट्रिशन आहे, अँटीऑक्सिडंट आणि पीएच बॅलन्स. जर त्वचेचा पीएच बॅलन्स झाला की तुमची त्वचा मुलायम, मृदू, नरिश, ग्लो यायला लागेल, चमकायला लागेल, तुम्ही वाव काय दिसतंय राव, टकाटक असे म्हटले पाहिजे माणसं. त्याच्यामुळे आपलं प्रोडक्ट वापरा. स्वस्त आहेत, परवडतात, भरपूर जातात. लहान बाळापासून आजीपर्यंत कुणीही किती लावू शकतं. ट्री क्रीम आहे आपल्याकडं. ट्री क्रीम तर खूप महत्वाचं प्रोडक्ट आहे सध्या. नॅचरल आहे, अँटी बॅक्टेरियल. केसं खरूज नायटा झालाय त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता. अँटी फंगल, बोटांच्या पेरामध्ये खाज खुजली, उठायला लागली, तिथं तुम्ही लावू शकता. अँटी व्हायरल, कोरोना पासून बचाव, तुम्ही नाकामध्ये, नाकपुड्यामध्ये भरू शकता. ट्री क्रीम, तिचा मजबूत वास घेऊ शकता. असा वास गेला पाहिजे चांगला कपाळापर्यंत. त्यामुळे तुमचं सर्दी चोकअप होते, सायनसचे ब्लॉक तुम्हाला झालेत, किंवा सकाळी तुमची दाढी, जेंट्स लोकांनी दाढी केली किंवा लेडीजनी चेहरा स्वच्छ धुतलाय, तर ओल्या चेहऱ्यावरती ट्री क्रीम थोडीशी लावा आणि पसरा सगळ्या चेहऱ्यावरती. आतमध्ये ती कुठं जाईल तुम्हाला कळणार पण नाही. त्याच्यामुळे तुमच्या त्वचेला खड्डे येतात, त्वचा टॅन झाली, तुमचा रंग उजळतो, त्वचेचा रॅशेस टॅन निघून जातो, स्कार्फ निघून जायला लागतात. हे सगळं वापरा. चेबी बेबी ऑइल, लहान बाळाच्या त्वचेसारखी तुमची त्वचा सॉफ्ट मुलायम होण्यासाठी रात्री झोपताना लावून झोपा, किंवा आंघोळ करायच्या अगोदर तासभर लावा. आठवड्यात एक दोन वेळा तुम्ही डोक्यावर आंघोळ करता, छान लावा ना मस्तपैकी स्किनला, तुमची त्वचा छान आणि ग्लो व्हायला लागेल. त्याच्यामध्ये फ्रूटफील्ड प्युअर ऑइल टाकलंय, फिटजर एक्स्ट्रॅक्ट आहे, सनफ्लावर सीड एक्स्ट्रॅक्ट आहे, हॉर्सटेल, हॉर्सटेल म्हणजे तर घोड्याची शिफ्टीचं तेल. ओके, कसं टाकलंय ते त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर कॉमिफोरा, माहिरा एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि ज्या लेडीज डोळ्यांना मेकअप करतात बघा, डोळ्यात काय काय टाकतात, तुमचे डोळे असे मस्तपैकी, काय त्याचं नाव असतं तर मला आठवत नाही, ते पार्लर तुझे सांगतील तुम्हाला, बुर्डे मॅडम, त्यांचं आहे आय मेकअप सेक्शन. त्याच्यामुळे डोळ्यात जो तुम्ही मेकअप टाकता, हे मेकअप काढत जा, नाहीतर डोळे खराब होतील बिनकामाचे. त्याच्यामुळं
तुमचा मेकअप रिमूव्ह करण्याकरता, मेकअप लावताना फाउंडेशन लावत जा, त्याच्यावर मेकअप लावा. म्हणजे तुम्ही जो मेकअप करता त्याने तुमची स्किन असा पीओपी लावल्यासारखं राठ कडक अशी होणार नाही, सॉफ्ट राहायला लागेल. त्यामुळे बिफोर मेकअप, आफ्टर मेकअप चबी बेबी ऑइल वापरा. सॉफ्ट द रफ एल्बो, त्यांचे असे डोपर आपण म्हणतो, कोपरे म्हणतो, ओके, असे कडक झाले, तिथं असं काहीतरी खाज खुजली यायला लागली, पांढरे पडायला लागले, चट्टे आले तसे, त्या ठिकाणी तुम्ही चबी ऑइल लावा. सुंदर दिसायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे. डिएक्शन प्रोडक्ट नॅचरल आहेत, छान छान राहा, वेलनेस, अप्रतिम क्वालिटी आहे, क्वालिटी प्रीमियम प्रोडक्ट आहेत, FMCG मध्ये मोडतात, खात्रीशीर आहेत, खिशाला परवडणारे आहेत, ट्रेंड सेट. जर तुम्ही एक बार यूज करोगे दीवाना बनोगे. बिझनेस ओरिएंटेड, याचा बिझनेस करा. पार्लरच्या पार्लर पकडा, मॉल पकडा, लोकांना घेऊन जा ट्रे भरून, 5 फेस वॉश, 5 बॉडी लोशन, 5 टल्कम पावडर, 5 बेबी ऑइल, 5 साबण, 5 पेस्ट, 5 तुलना, 5 आणि बसायचं मस्तपैकी स्टॉल लावून धिंगाणाच करून टाकायचा. गरज आहे लोकांची आणि कुठं मिळतच नाही, किती पण पैसे दिले तरी सुद्धा. बी अ प्रोडक्ट ऑफ द प्रोडक्ट्स. तुम्हाला बघून लोक म्हणत बॉस यार आपने को चाहिए बॉस. आणि तुम्ही एक दोन काही विकत बसलाय, असे मस्त डझनात विका. अहो तुम्हाला 5 विकले तरी 6वं फुकट मिळतं. ऑफर लावा तुमचे तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्हाला माहितीये का 4 चहाचे डबे विकले की 5वा फुकट मिळू शकतो. 5 साबण विकले की 6वा साबण फुकट मिळू शकतो. मग लावायचं 10 घेतला की 1 फ्री, 20 घेतला की डझन घेतला की 1 फ्री. ऑफर लावा. ऑफर लावले की बायका तुटून पडतात त्याच्यावरती. सेल पाहिजे, सेल, 50% डिस्काउंट. चला 20 साबण लावले की 2 साबण फुकट. काही लावायचं ऑफर. आपला धंदा अपने को बडा नाही काय, कंपनीने द्यायचं काम केलंय. डोकं लावा, काम करा. आणि सगळ्यात महत्वाचं, नो अप्रूव्ड थेरपॅटिक क्लेम करत बसू नका. म्हणजे प्रत्येकाला रिझल्ट निरनिराळे राहतात. थँक्यू अँड कम ऑन DXN.